मिरजेत बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा, जुगाराचे साहित्यांसह 22 जण ताब्यात. मिरज शहर पोलिसांची कारवाई. मिरज शहरातील एसटी स्टँड परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर मिरज शहर पोलिसांनी छापा टाकत 22 जणांना ताब्यात घेतले. मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने आज ही कारवाई केलेली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी पत्त्यांचे संच, अनेक मोबाईल फोन तसेच इतर जुगाराचे साहित्य जप्त केलेलं आहे. संदीप पंढरीनाथ सातपुते, ख्वाजा कलंदर शेख, मयूर गायकवाड, जुगार अड्डा चालक इम्रान मिराजा मिशानदार, प्रवीण अच्युतानंद ढाले, सुरेश बाबासाहेब कांबळे, लालसाहेब मकबूलसाब लखमेसूर, शाहरुख निसार शेख, इब्राहिम सैफन शेख, टिपू सुलतान, मेहमद मुजावर, यल्लाप्पा हनुमंत कोळी, शीतल अप्पासाहेब हारगे, मुस्ताक रकमुद्दीन जुनैदी, रमजान हाजी शेख, ख्वाजा मलिक शेख, भरत अप्पासाहेब पाटील, युनुस बादशाह मुजावर, सैफू सैफन जतकर, सलीम इमाम हुसेन मुल्ला, नवाब बाबू शेख, अमीन सैफन शेख, सदानंद अर्जुन हळी, सुरेश शंकर गोसावी, दत्तात्रय रामचंद्र शिंदे, रवी विनायक कोलप यांना सध्या ताब्यात घेतलेला आहे. आणि हा जुगार अड्डा किती दिवसांपासून सुरू आहे आणि होता, यामागे आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. आणि ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्यासह गजानन बिराजदार, शक्ती पोखलेकर, सचिन काकडे, किरण पुजारी, सचिन ऐवळे, राहुल गोसावी, मिलिंद पाटोळे, संतोष पाटील यांनी केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.